मला शुगर आहे असे शब्द तुम्ही बरेचदा ऐकले असतील तुमचे आई वडील आजी आजोबा यांच्या सगळ्यांमध्ये। तर मधुमेह होणं म्हणजे रक्तातली जी साखर असते, आपण जे काही खातो गोड जर खाल्लं तर त्याला तर साखर म्हणतातच, पण आपण अन्नामध्ये जे काही घेतो ना त्यामध्ये पण शुगर असते बरं का मुलांना। अनुष्का, तर ती शुगर कंट्रोल करायचं काम आपल्या शरीरामध्ये काय होतं, रक्तामध्ये ज्यावेळेस शुगर निर्माण होते तर पॅनक्रिया नावाची जी ग्रंथी असते आपल्या शरीरामध्ये ती इन्सुलिनचा स्राव करून शुगर कंट्रोल करायचं काम करत असते। तर ज्या व्यक्तीला मधुमेह होतो किंवा डायबिटीज होतो त्या व्यक्तीमध्ये ही ग्रंथी काम करणं बंद करते किंवा त्या ग्रंथीचं एक इन्सुलिनचा रेजिस्टन्स येऊन जातो आणि जी साखर कंट्रोल व्हायला पाहिजे ती कंट्रोल होत नाही। तर मधुमेह किंवा डायबिटीसचे बरेच प्रकार असतात। तर सर्वात महत्त्वाचे आणि सर्वात कॉमन दोन असतं, एक असतं टाईप 1 डायबिटीज आणि टाईप 2। टाईप 2 किंवा डायबिटीज मेलाइटस म्हणून जो आजार आहे किंवा जो मधुमेह आहे तो आपल्याला कॉमन सर्वांमध्ये दिसतो। तर आपण त्याबद्दल जास्त हे करू, ठीक आहे। कारण आपल्याला डायबिटीसचे सर्वप्रथम मी सांगते तो आहे म्हणजे आपण एकतर आहार आपला आता खूप बदललेला आहे, हो की नाही। तुम्हाला सगळ्यांना फास्ट फूड जंक फूड आवडतं ना? फास्ट फूड म्हणजे काय सांगा बरं? पिझ्झा, बर्गर, सँडविच, बरोबर। पिझ्झा, नूडल्स, मोमोज हे जे बाहेरून आलेलं आहे पाश्चात्य संस्कृती, आपण म्हणतो ना अमेरिका इंग्लंड वगैरे इकडनं आलेले जे पदार्थ आहे चायनावरनं, ते चायनीज आयटम नूडल्स खातात तुम्ही, मॅगी खातात। सर्वात प्रथम सकाळी उठल्यानंतर चहा बिस्किट ब्रेड टोस्ट पाव बटर सगळे खातात ना, मग ते त्याला जंक फूड म्हणायचं। फास्ट फूड म्हणजे जे खूप दिवस बनवून ठेवलेलं असतं आणि आपल्या भारतामध्ये असे पदार्थ आपण खातो का? नाही खात, कारण आपण रोज बनवलेली भाजी पोळी वरण भात अशी खाण्याची संस्कृती आहे। आलं का लक्षात मुलांनो? तर हे सर्वात मुख्य कारण आहे लहान मुलांमध्ये जे डायबिटीज होतात। तर आता तुम्ही सगळेजण हेल्दी आहात ही खूप चांगली गोष्ट आहे, पण पुढेही अशाच हेल्दी राहायला पाहिजे ना। त्यासाठी सर्वात प्रथम आजपासून जंक फूड खाणं बंद आहारामध्ये। त्यानंतर एक व्यायामाचा अभाव असतो। दुसरं एक कारण आहे की हे जे असतात अनुवंशिकता आपल्या आई वडिलांमध्ये वगैरे जर डायबिटीज असेल तर तो आपल्याला असतो। आणि आणखी चौथं कारण म्हणजे ताणतणाव, मानसिक ताणतणाव। तर आता ह्या वयामध्ये तुम्हाला तर काही ताणतणाव राहणार नाही, फक्त काय अभ्यासाचं टेन्शन राहत असेल, आहे ना टेन्शन तुम्हाला दुसरं काही नाही ना? मग लहान मुलांमध्ये डायबिटीज जर होतोय तर मग त्याचं कारण काय असणार आहे? मग दोनच कारणं राहतात ना, एक तर तुमचं खाणं डाएट आणि दुसरं व्यायाम न करणं, हो की नाही। मग त्यामुळे तुम्हाला निरोगी राहण्यासाठी आता खाण्यामध्ये बदल करणं आवश्यक आहे आणि तुम्ही करशाल असं मला वाटतं। त्यानंतर आता तुम्हाला दुसरी गोष्ट ही समजून घ्यायची आहे की तुम्हाला कसं कळणार की आपल्याला डायबिटीज आहे का? तर त्याचे लक्षणं जे मधुमेहाचे लक्षणं असतात त्या लक्षणात असं असतं की आपल्याला खूप तहान लागते, वारंवार किती पाणी पिलं तरी आपला घसा कोरडाच राहतो। त्यानंतर खूप लघवी येते, खूपदा लघवीला जावं लागतं सारखं। त्यानंतर भूक खूप लागते, कितीही खाल्लं तरी पोट भरत नाही अशी सारखी भूक लागते। परत कधी आपल्या डोळ्यांवरती त्याचा परिणाम होतो आणि व्यवस्थित दिसत नाही, अंधुक दिसायला लागणं, अशी मधुमेहाचे लक्षणं दिसतात। बऱ्याच मुलांमध्ये लठ्ठपणा असतो आणि खूप मुलं अशा असतात की त्यांच्या मानेवरती अशा काळ्या काळ्या रेषा दिसतात बघा। आपल्याला असं वाटतं की यांनी स्वच्छ आंघोळ करत नाही किंवा हा मळ झालेला आहे, तर ते डायबिटीसचं एक लक्षण असतं। तुमच्यामध्ये जर कोणामध्ये असेल तर त्यांनी लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा। लहान मुलांमध्ये प्रमुखता करून हे दिसतात, तर आपल्याला मग त्यानंतर रक्ताची चाचणी करावी लागते की आपल्याला जर हे लक्षणं दिसत आहे तर मग आपण रक्त तपासलं की त्यानुसार मग
आपल्याला कळतं की आपल्याला मधुमेह आहे आणि मग नंतर आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याच्यावरती ट्रीटमेंट करावं लागतं बरं का मुलांना. रोज इंजेक्शन घ्यावं लागेल जर तुम्ही तुमचा आहार किंवा आता मी जे सांगितलंय तसं केलं नाही तर. डायबिटीज ज्याला होतं ना लहान मुलांना, मग त्यांना इन्सुलिनचे इंजेक्शन घ्यावं लागतात जेवणाआधी. आणि मग तुम्ही असं कुठे गेल्यावर जेवण नाही करू शकत, कारण पहिले इंजेक्शन घ्यावं लागतं नंतर जेवण करावं लागतं. त्यामुळं मधुमेह टाळायचा की नाही सगळ्यांनी सांगा. मग त्यासाठी तुम्ही काय काय करणार. भारतीय संस्कृत बनवलेले भाजी पोळी वरण भात खाणार. भारतातले सगळे पदार्थ का असं थोडी आपल्या भारतात काही टेस्टी पदार्थ नसतात का. इडली डोसा सांबर हे सुद्धा खूप पौष्टिक पदार्थ आहे. पुरणपोळी आपल्या महाराष्ट्राची, शिरा असतो, खूप सारे आहे ना खायला. मग कशाला खायचं पिझ्झा बर्गर, ओके नाही. त्याच्यापेक्षा तर हे आपले सर्व पदार्थ टेस्टीच असतात ना. आणि आपण जे भारतीय संस्कृतीत बनवलेले सगळे पदार्थ असतात ना ते सर्व हेल्दी असतात. ते तुम्ही किती खाल्लं तरी त्याने तुम्हाला नुकसान होत नसतं. आणि दुसरी गोष्ट व्यायाम. आता तुम्ही काय करतात घरी गेले की लगेच मोबाईल नाही तर टीव्ही समोर बसणार. आई वडिलांचा मोबाईल घेणार आणि नाही तर मग टीव्ही लावून बसणार आणि मी खूप थकलो हो की नाही, असं करतात ना सर्वजण. तर हे जे कंटिन्यू तुम्ही मोबाईल बघतात ना तर त्या मोबाईल तर तुम्ही विचार केला का त्याला असं आता हे माईक लावलं मी याला वायर आहे सगळे. मोबाईल चालतो तुम्हाला काही पण दिसतं, त्याला तुम्हाला काही वायर हे ते दिसतं का चार्जिंग केल्यानंतर. मग तो कसा चालतो माहिती आहे तुम्हाला. हे जे वातावरणातले किरण असतात रेडिएशन असतात ते रेडिएशन तो कॅच करतो आणि त्यावरनं पूर्ण मोबाईल इतका चालतो. तर हे आपल्या ज्यावेळेस हातात असतं किंवा तो ज्यावेळेस आपल्या समोर असतो त्यावेळेस मोबाईल लॅपटॉप किंवा टीव्ही तर हे सगळे रेडिएशन जे असतात ते आपल्या मेंदूवरती सुद्धा परिणाम करतात. आणि त्यामुळे तुम्हाला आता चष्मा लागणं असतात ना, मग दूरचं दिसत नाही जवळचं दिसत नाही, हे असे डोळ्यांचे आजार तुम्हाला तयार होतात. मग काही बघायचं तर लगेच चष्मा शोधावा लागतो. डोकेदुखी हे असे आजार निर्माण होतात. थकवा चिडचिड येते नाही का. काही काम सांगितलं की तू फारच मला काम सांगते, मी किती थकले, मी किती शाळेत आले, किती काम केलं असं म्हणतात ना तुम्ही आईला घरी गेले की. कोण नाही म्हणणारे सगळेच मला माहिती आहे. असं फार उत्साहाने राहणं, त्याच्यानंतर आईने सांगितलेलं काम करणं नाही का, अभ्यास करणं, होमवर्क करणं, ह्या सगळ्या गोष्टींचा कंटाळा येतो. त्याचं कारण म्हणजे तुम्ही जे टीव्ही मोबाईल लिमिटपेक्षा जास्त बघतात आणि त्यामुळेच तुम्हाला डोळ्यांचे विकार पुढे चालून होण्याची हे असते. तर आहार जर पौष्टिक असेल तर तुमचे डोळे पण चांगले राहतात. आता असे बरेच आहे ना की तुमच्या आजी वगैरे पण असतात पण त्यांचे डोळे एकदम चांगले असतात, त्यांना चष्मा नाही वगैरे, कारण ते मोबाईल नव्हते बघत. तर मोबाईल लॅपटॉप हे आजच्या जीवनावश्यक वस्तू नाही म्हणू शकत, पण तुम्ही बघा त्याचं लिमिट आहे. फक्त 1 तास वापरायचा, त्याच्यापेक्षा जास्त मोबाईल टीव्ही बघायची नाही.